गुड मॉर्निंग. मुलं आणखी झोपलेले आहेत. काऊ चिऊ आणखी उठायला नाही आहेत आणि छोटीची सकाळची लगबग चालू आहे कामाची. आता भांडी वगैरे धुवाधुवी करून सर्व घर पुसून आता कोंबड्या बाहेर काढते आहे. कोंबड्या सकाळी आम्ही 6:30-7च्या दरम्यान आम्ही सोडतो. हा या ठिकाणी जास्त इचुकाटा असल्यामुळं आणि छोटीनं वगैरे काल हे झाड साळलं आहे पूर्ण. कारण ह्या झाडामुळं एवढं उंदीर सरडे साप वगैरे हे चिटकून असल्यामुळं झाडं सरड उंदीर पुन्हा खारुताई काय होतंय ते पत्र्याचे सांधे सुटलेले असतात का त्या सांधेतून मध्ये येतात आणि मध्ये आलं का सरड काय करते शक्यतो गरमीला सरड असं म्हणजे कपड्यात दबून बसते ते आणि ते आपण काय करतो गडबडीत कधी कधी न फटकताच कपडे अंगावर घालणार मग ती लई येड्यावणी तर होते ती पाली पण तसंच आणि सरड पण तसंच. आणि ह्या साईडचं काहीच व्यवस्थित दिसणं झालं होतं कारण पाठीमागं पूर्ण असं जास्त पंधार झालेला आहे आणि पलीकडे घासगवत आहे. त्या घासगवतामुळं मांजर वगैरे मांजर मुंगूस ती यायला लागले. हे सर्वच चाललंय. हिचा कुठला फाटा आहे? मी काढलाय ते पलीकडला कडीपत्त्याचा झाले तर फाटे हे पूर्ण सगळं साळायचं आहे. आता हे नाही ठेवायचं आपल्याला कारण काय झालं 2-3 झाड मी काय केलं ते एकदा इथे एक रोप लावले होते आणि पलीकडे 2 लावले होते. ती पलीकडला बी एवढंच मोठं आले आणि आता इथलं बी एवढंच मोठं आले. पण ती झाड कापतात मोप लावताना लावावं वाटतं पण काढताना असं जीव तुळतुळ करतं जाऊ दे आता. आणि गावरान कडीपत्ता ह्या बघा बी पण आले ह्याला पण मला काढू वाटणं गेलेलं पण ते आम्हाला काय व्हायला मध्ये थोडं जरी वारं सुटलं की का हुलाले धडकुलाले ते झाड. कडीपत्त्याचा वास किती मस्त आहे. हा 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 हा. याची पानं बघा किती बारीक आहेत आणि हे असलं बी येते कडीपत्त्याला. कडीपत्त्याला असलं बी येते. कडीपत्त्याला असलं बी असते हे बघा. हो का अरे बापरे. ही काय करतात माहिती आहे मी म्हणालो कडीपत्त्याला बीच नसते काही. मला तर लय आवडते ही बी कारण आमच्या इथं माझ्या माहेरी पण असलं झाड आहे. ही एवढं छान असते बी गोड लागते. ह्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का मी अजून दात घासले ना काय होतं माहिती आहे का ही बिया पाखरं खातात म्हणजे चिमण्या जी काय आपले शेतात फिरणारी पाखरं आहेत ही खातात झाडावर बसून आणि ही झाडावर बसून खाल्ली आणि पाखरांनी जर केली कुठं तर तिथंच झाड उगवते. पण हे आमचं उगवलेलं नाही मी लावलेलं झाड आहे आणि हे काही कडीपत्ता सगळा कडीपत्ताच आहे खाली. हे पूर्ण कडीपत्ता उगवून आलेला आहे. आता हे एवढं हे सर्व टाकायचं आहे. मी 2दा काढले 2-3दा काढले तरी हे सगळं एवढं अजून वापले खालून. ही पूर्ण मुळे आहेत बघा ह्या कडीपत्त्या झाडाच्या ह्या मुळे आहेत त्या पलीकडे शेड असल्यामुळं कोबा फरशा असल्यामुळे पलीकडे काय कुठं काय दिसलं नाही पण ही पूर्ण सगळं हितच नाही बाथरूमच्या पुढे तिकडे सुद्धा मुळीला फुटले. म्हणजे विचार करा किती लांब. हे पूर्ण घास गवत असल्यामुळं इथून आम्हाला म्हणजे मुंगूस उंदीर जास्त त्रास द्यायला लागलाय कोंबड्यांना. काय होतंय ही पूर्ण इथलं रोटर करून हे सगळं करून ही पेरलेलं असते पण ह्या वेळेस काय माहिती काय केलं ही एवढं असं सोडलेलं राहणार आणि एवढं सगळं घास गवत लावून घेतले. ही उन्हाळ्यात वहटाळीत ही पडलेलं झाड आहे. वहटाळीत पडलं झाड मग मी काय केलं ते हाय तर ती 2 झाडं पण माझ्या शेडवर पडतील म्हणून ती पण डोक्या एवढं ठेवून कट केले तर त्याला एवढं फुटले. आता परत ह्याला अजून शेंगा लागतात. 5-6 वर्ष झाले ह्याला शेंगाच बंद नाही शेंगाच लागते त्या सारख्या. आणि मेन महत्वाची गोष्ट लावलेलं झाड येत नाही पण बी पडलेला झाड येते. तर बघा तिथं एक शेवग्यात झाड आलेलं मी झाडच काढायला नाही तसंच ठेवले त्याला पण शेंगा लागल्या. गेल्या वर्षीपासून शेंगा लागल्या आणि एवढं पंधड पाठीमागे झाले की विचारायचंच नाही. पाठीमागे येऊ सुद्धा वाटेना. पलीकड पेरूची झाड पलीकडं आपलं पलीकड पण कडीपत्त्याचं झाड आहे. सकाळचं सूर्यनारायणाचं दर्शन कसं मस्त वाटतं.
सूर्यनारायणाचं दर्शन छान आहे. तर आता आमच्या साहेबाला मी सांगितले ती झाडं तुम्ही कटई करणा गेला पाठीमागे जाता येणा गेले तिकडं टाका. हा? तिकडंच टाका. मग ह्याला वाळू दे पाठीमागसला वाळल्यानंतर आपल्याला परत कट करून तर बाजूला करता येते. इथंच टाकू. इथं का आता पेराचा काय करायचं? काय करायचं काय माहित नाही बघा कुठं टाकता ते. म्हणजे मांजरामुळं मुंगसामुळं म्हणलेले मी. आणि हे बघा ही चालू झाली कामाची लग बघा. आता सकाळी सकाळी साहेबाला काम लावले. कडीपत्त्याचा आहे असलं मोठं फाटा. कसला कडीपत्ता आहे बघा ह्याला लिंबासारखा. ह्याच्यातून जाता येईना येता येईना. खाली बघा बघा साहेब. आम्ही हे पूर्ण फवारून घेतलेलं एवढंच काळं पडले गवत. आणि बाकीचं हे असंच राहिले. आता ही चिंचची फाटे आहेत. आम्ही आल्या आल्या चिंचची रोपं आलेली मी काढलेच नव्हते. कारण चिंचचं पडलेलं बी तसंच वापलेलं आहे. आणि आमच्या साहेबाचं चालू झालेलं आहे काम. मग साहेब कसं वाटलंय सकाळी सकाळी काम करताना? छान वाटू लागले. मग छान वाटू लागले तर 2 दिवसापूर्वी काढून ये. मी किती दिवस झालं म्हणायले तुम्हाला काढा काढा म्हणून. हा, वेळ काढावा लागतो. काय करावं. एकतर मला झाडं तोडायचं मला का माझा जीव चाललेला असते. आणि ह्यांना शेतात राहायचं म्हणलं का लय संघर्ष करावा लागते. लय संघर्ष करायचा. उंदर त्रास देते ती. मांजर मुंगस लय बेजारी. आणि आमच्या इथं वरल्या ह्यांच्या भावाने काय केल्या होत्या कोंबड्या नेल्या होत्या. नेलेल्या दिवशीच ते दोन्ही कोंबड्या लंपास केल्या मांजराने मुंगसाने. विचार करा. म्हणजे शेतात राहायचं आणि काहीतरी करायचं म्हणजे साधं सोपं नाही. आता मला काय झालंय मी 8 ते 10 वर्ष झाले इथंच असल्यामुळं आम्हाला सवय झाली आहे. सवय बी झाली आम्हाला. तर मला कोंबड्या जर सोडलं तर मला दिवसभर त्यांना लक्ष द्यावं लागतंय. एक दिवशी काय होतंय आपण जर नाही लक्ष दिलं आम्ही की झालं त्या दिवशी बरोबर कुत्रं तर नेतंय, मांजर तर नेल, मुंगूस तर नेल. त्याच्यासाठी लक्षच द्यावं लागते. घरातलं काम सोडावं लागते आणि लक्ष देत बसावं लागते. पण साहेब तुम्हाला कोंबड्या ही राहावं वाटते का नको वाटते? हां, कशामुळं राहावं वाटते सांगा बरं जरा. तुझ्या हाताला काय काम? माझ्या हाताला काही काम नाही. त्याच्यामुळे राहू वाटतं. तू अशी खाली बसलेली मला आवडली. काय माणूस आहे ग बाई. लोक म्हणतात माझ्या बायकोला ही सुख राहावं ती सुख राहावं. माझा नवरा काम लावायचं बघायला आला मला. करा कष्ट करा. आ कष्ट करा शरीर चांगलं राहते म्हणते. कोण म्हणते? डॉक्टर म्हणते. तुम्ही आज्ञेचं पालन करायला डॉक्टरच्या? होय. डॉक्टरने त्या दिवशी सांगितलं नाही का बाय तू जरा काम धंदा कर. हां, कामधंदा कर, कमी तब्येत कर. पण काय असते माहिती आहे का प्रत्येकाची एखाद्या माणसाची तब्येत असते. आता त्याला आपण काय करणार. आणि प्रत्येक माणूस काय म्हणतो कमेंटमध्ये बाई तू पोट कमी कर, बाई तू जरा तुझं शरीर कमी कर, काहीही कर ती कर. प्रत्येकाचा आपापल्या शरीराची एक ठेवण असते. होईल पण कमी केल्यावर. पण काय होतं माहिती आहे का दिवसभर मला पण काम असते. सकाळी व्यायामला उठावं म्हणलं तर वेळ भेटेना. आणि काय दिवसभर कामाचा गोंधळ असते. तर आमच्या साहेबाचं आता टाकून झालेलं आहे. झाडं फिडाचे फाटे सगळे टाकून झालेत. आता साहेब निघालेत आता घरात. ही सगळा कचरा वरल्या झाडाचा पण पडलेला आहे. आणि आमच्या लहान लेकरावासाठी बघा कसं झोळणं बांधलेलं आहे. लहान लेकरू कसं झोपते तसं झोपणार ह्याने ह्याला झोळी लागत असते. कोण पुरी पुरी दोन्ही बी पुरी झोळण्यात झोपतात. आणि ही आमच्या कोंबड्याचं चालू आहे. आता ही अंडे घालायला चालली कोंबडी. हे बघा ही आमची मैनाला आमच्या मोकळं सोडलं का आमची मैना हातालाच लागत नाही. त्याच्यासाठी ह्या मैनाला असं बांधून ठेवले. मैना कशी बघते बघा टुकू 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 टुकू. तिला वाटते मला सोडतील का नाही. हे बघा ही पटोडी जर एवढी आगाव आहे. जाळीत जर सोडलं तिला तर जाळीच्या वरून उडी मारून बाहेर येईल.
आणि सकाळी सकाळी माझे भांडेकुंडे झालेले आहेत, मधलं घर स्वच्छ झालेलं आहे, क्लीन झालेलं आहे. आणि माझ्या पटोड्या दोन्ही उठायचे त्या अजून. आता पटोड्याला बघते काय काय करते आता माझ्या बायानं उठा की ग. मी म्हणलं राहू द्या साहेबाला, कशाला तुम्ही एवढं कष्ट घेता जीवाला, मी काढते आतरून पांघरून. नाही 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 नाही, मी आहे. चालू झालेलं आहे काम. मित्रांनो, काम केलंच पाहिजे.